नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणता स्वतां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। ओम श्री मात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। काल आपण आजचा आपला 23वा दिवस आहे बरं का। अधिक मासानिमित्त आपण देवीच्या नामावलीचं आणि त्यापासून तयार होणाऱ्या मंत्रांचं चिंतन करीत आहोत। काल आपण तर्पयंती या देवीच्या नामाचे सगळे अर्थ पाहिले आणि ओम तर्पयंती नमः या मंत्राचे महात्म्य समजावून घेतले। तसेच पद्मस्थिताम या नामाचा अर्थ आणि मंत्रही आपण अभ्यासला। त्या ठिकाणी पद्म हे कालरूप पद्म असं म्हटलेलं आहे आणि दुसरं म्हणजे विष्णू पद्मनाभ आहेत आणि लक्ष्मीला कमल प्रिय आहे, असा त्याचा 2 प्रकारे अर्थ आपण पाहिलेला आहे। तर आता आपण पुढचा जो नाम आहे तिचं ते म्हणजे तो जो मंत्र आहे तो पद्मे स्थितायै झाला आणि आता आपण पाहणार आहोत तो पद्मवर्णाम। पद्मे स्थिताम पद्मवर्णांताम इहोपफये श्रियम अशी ऋचा आहे। तर ओम पद्मे स्थितायै नमः या मंत्राच्या उपासनाने काय होतं आपण ते पाहिलं की काळाची भीती वाटत नाही आणि त्याच्या हातून कालजयी कलाकृती निर्माण होतात। तर आज आता पण पद्मवर्णाम याचा आपण अर्थ बघूया। फार सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या अर्थछटा आपण पाहतो आहोत आणि जर या अर्थाने तज्जपः तदर्थभावनम असं जे सूत्र आहे तर त्याप्रमाणे जर आपण अर्थासह श्रीसूक्त म्हटलं तर नक्कीच आपल्याला त्याचा खूप फायदा होईल। आता आपण पद्मवर्णा बघणार आहोत। तर तो देवीचं नाम आणि त्यापासून तयार होणारा मंत्र, त्याचं महात्म्य नेहमीप्रमाणे। यामध्ये आता आपल्याला माहिती आहे लक्ष्मीतंत्रामध्ये मंत्रशास्त्र आहे हा ना। त्या मंत्रशास्त्राप्रमाणे शब्दांची काही महात्म्य आहे, वर्णाचं महात्म्य आहे, त्याचे देवता आहेत, त्याच्यामध्ये असणारे पोटेन्शियल आहे, हे सगळं त्यामध्ये येतं। तसं इथे पद्मवर्णामध्ये प शब्द आहे ना पहिला, तर पुरुष प्रधान प वर्ण आहे पहिला शब्द नव्हे वर्ण। पुरुष प्रधान ईश्वरापासून पद्म शब्द मी नेहमी वर्णन करते। पहिला वर्ण प, पद्म पुरुष, प प्रधान, असं पद्म या शब्दाची सुरुवातीची माहिती आहे। आत्मतेजाने कमळाच्या पाकळीच्या उत्तम रंगाने माझे शरीर सजले आहे। लक्ष्मीचा रंग जो आहे तो कमळाच्या आतली पाकळीचा जो गुलाबी रंग असतो तसा आहे। म्हणून माझी पद्मवर्णाम अशी स्तुती करून शास्त्रामध्ये कौशल्य मिळवावे। इथं आता वेगळं, मागच्या वेळी तिने काय सांगितलं पद्मस्थिताईमध्ये की तो काळाची त्याला भीती वाटत नाही आणि कालजयी कलाकृती त्या मनुष्याच्या हातून निर्माण होते। तर इथे शास्त्रामध्ये कौशल्य मिळवलं जातं। पद्मवर्णा या नामाचा संबंध कुठे येतो? शास्त्र समजण्याकडे येतो, शास्त्रामध्ये कौशल्य मिळवण्याकडे येतो। म्हणजे शास्त्र विशारद होता येते, शास्त्र स्पष्टतः जाणून घेता येते। आता जी पहिलं पुरुष प्रधान म्हटलं ही तत्व आहेत, आपण पाहिलं सांख्यांची मुख्य तत्व आहेत। त्याच्यापासून पद्मशब्द मी नेहमी वर्णन करते। पद्मशब्दातील प हा वर्ण पद्मनाभ म्हणजे भगवान विष्णू, पवित्र, पाप हनन हे भाव सुचवतं। तसेच भगवान विष्णू पद्मनाभ आहेत, नाभीमध्ये कमल आहे, त्यांच्या त्यात ब्रह्मदेव आहेत आणि स्तुतीला पात्र आहे। त्यामुळे नेहमी पद्माचं वर्णन करते, तिला कमळ आवडतं, त्यामुळे पद्मनाभाचे ती गुणगान करते, तिला विष्णूचं गुणगान करायला आवडतं। विष्णू पत्नी आहे ती, त्यामुळे पतीचं महात्म्य गाते ती नेहमी। आणि तिचा रंग कसा आहे? कमलाच्या पाकळीच्या अंतर्भागाप्रमाणे गुलाबीसर असा आहे। पण तिच्याबद्दलचं ध्यानश्लोक जो लक्ष्मीतंत्रामध्ये सांगितलेला आहे ना तो असा आहे, सौम्य वक्त्रा सौम्य नेत्रा द्विभुजा चारुकुंडला
सौम्यवक्त्रा सौम्यनेत्रा द्विभुजा चारुकुंडला पद्मगर्भोपमा कांत्या मेखला दाममंडिता. पद्मगर्भोपमा कांत्या, पद्मगर्भ जो आहे आतला जो कमळाच्या पाकळीचा आतला जो भाग असतो त्या केसर वगैरे त्याच्या जवळचा त्याच्यासारखा तिचा रंग आहे असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे सुंदर असा रंग आहे. त्या तेज आहे, तेजस्वी. आता आपण एखादं साधं तुम्ही सकाळी अगदी उमललेलं असं जास्वंदीचं फूल बघा, त्याच्या गर्भाच्या आसपास किती तेज असतं हे जरा निरीक्षण केलं तर कळेल. तर कमळ नुकतंच उमललेलं आहे आणि त्याच्या गर्भाच्या केसराच्या आजूबाजूला जो रंग आहे तो कसा तेजस्वी दिसतो ते आपल्या डोळ्यापुढे आणा, म्हणजे पद्मवर्णाचा अर्थ आपल्या लक्षात येईल. त्यामुळे तो असा उजळलेला दिसतो, तेजस्वी दिसतो. ऑरा म्हणतो आपण, तो ऑरा जप त्या तिथे काही जास्त असतो आणि तो दागिन्यांच्या झळाळीप्रमाणे शोभून दिसतो. असं सोनं कसं चमकतं उन्हामध्ये वगैरे, किंवा त्याच्यावरती सूर्याची तिरीप जर पडली तर त्याचं कसा तेज झळाळून येतं तसं ते दिसतं. म्हणजे लक्ष्मी कशी सुवर्ण आहे, लक्ष्मी आहे पद्मवर्णा. त्यामुळे ओम पद्मवर्णायै नमः या मंत्राने तिची स्तुती करावी. या मंत्राची फलश्रुती काय आहे तर उपासकाला शास्त्रातील शब्दांचे अर्थ कळतात, म्हणजे त्याची बुद्धी प्रगल्भ होते. असं जे आता आपण श्लोक बघितले 2-3 त्यामध्ये पद्मे स्थिता पद्मवर्णा, तर यामधला पद्म शब्दाचा अर्थ किती वेगळा घेतला हे आपल्या लक्षात आलं असेल. नुसतं आपल्याला वाटतं कमळाच्या रंगाची देवी तिला नमस्कार असो, असं नाही. तर पद्म पुरुष, प्रधान, पापहनन, पद्मनाभ, पवित्र इतके त्याच्यामध्ये भाव आहेत. तर अशा प्रकारे जर आपण शास्त्रांचा शब्दाचा भाव लक्षात घेतला तर आपल्याला त्याचे शास्त्राचे अर्थ सखोलपणाने कळतात. आपल्याला कळत नाहीत कारण आपण वरवरचे अर्थ घेतो. मग आपल्याकडे वाच्यार्थ आहे, त्याच्यानंतर लक्षणार्थ आहे. लक्षणेमध्ये सुद्धा जहत लक्षणा, अजहत लक्षणा, जहत अजहत लक्षणा आहे. त्यानंतर सांप्रदायिक अर्थ असतो, त्यानंतर रहस्यार्थ असतो, गूढार्थ असतो. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ शास्त्राच्या शब्दाला असतात, पण ते आपल्याला सगळे समजत नाहीत. म्हणून ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ आपल्याला अवघड जातात. म्हणून तो जो वाच्यार्थ आहे म्हणजे डिक्शनरी मिनिंग म्हणतो आपण, ते तर आपल्याला माहिती पाहिजे. डेरिव्हेशन माहिती पाहिजे, व्युत्पत्ती माहिती पाहिजे, तरच त्या शब्दांचे अर्थ आपल्याला लागतात. तर त्या व्यक्तीला शास्त्राचे शब्द खऱ्या अर्थाने कळतात. एरवी वरवर अर्थ तर सगळेजणच सांगतात. आपण कितीतरी प्रवचनं वगैरे ऐकतो, वाचतो, त्याच्यामध्ये अगदी सखोल अर्थ, रहस्यार्थ असणारे असे ग्रंथ आपल्याला क्वचितच वाचायला मिळतात. तसं त्याच्याबद्दलच्या ह्या ध्यानश्लोकामध्ये जो तिचा रंग सांगितलेला आहे तर पद्मवर्णा जरी असली तरी पद्मामध्ये एवढे त्याचे अर्थ आहेत, ते भाव आहेत. हे वेगवेगळे भाव आपल्याला कळायला हवेत आणि मग आपल्याला तिचा खरा जो अर्थ आहे लक्ष्मी या शब्दाचा तो कळेल. म्हणून शास्त्रातील शब्दांचे अर्थ समजतात. हे आपल्या अरविंद बाबूंनी म्हटलं आहे किंवा योगी अरविंदांनी की 3 प्रकारचे अर्थ असतात. जो आता म्हणजे मी सांगितलं तसं वाच्यार्थ असतो, लक्षणार्थ असतो आणि रहस्यार्थ असतो. तर तो रहस्यार्थ गुरूंच्याकडून कळतो. बाकी आपण लाक्षणिक अर्थाने पाहू शकतो. गंगेवरचा गोठा म्हणा, हे विहिरीवरचं झाड, चिंचेवरचं झाड किंवा चिंचेवरची विहीर, नंतर याच्या आपल्या विहिरीवरचा गोठा असं म्हणण्यामध्ये येतं. आपल्या म्हणजे विहीर आहे तिथे गोठा आहे. चिंचेची विहीर म्हणजे चिंच जिथं आहे त्याच्या खाली विहीर आहे ना. तसं लक्षणार्थाने आपण थोडंफार जाणू शकतो. त्यामुळे आपल्याला ग्रंथ कळण्यासाठी ह्या सगळ्या अर्थांची जाणीव असणं गरजेचं आहे. व्यासमहर्षींचे सुद्धा जे शब्द आहेत तर त्याच्यामध्ये म्हटलं की समाधी भाषा व्यासस्य, व्यासांनी समाधी स्थितीमध्ये लिहिलेली भाषा आहे ती कळायला आपल्याला त्या स्थितीमध्ये जायला हवं ना. कारण आपण म्हणतो साधी आपली बोली भाषा असते, लिखित भाषा असते, अलंकारिक भाषा असते आणि समाधी भाषा आहे. तर प्रातिभ भाषा असते जी आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेला काय म्हणतो
स्पर्श कुठं करणारी आहे ती परस्पर्श करणारी भाषा, जे फार अगदी मोक्षस्थितीला स्पर्श करणारी, परमात्म्याला स्पर्श करणारी भाषा. अशी भाषा क्वचितच लिहिली जाते. सगळ्या समहर्षी, ज्ञानेश्वर माऊली, संत महात्मे ही अशी भाषेमध्ये लिहितात. समाधी भाषा व्यासस्य. व्यासांची भाषा कशी आहे? समाधी भाषा आहे. समाधी स्थितीमध्ये सांगितली. सप्तशती तशीच आहे, समाधी स्थितीमध्ये सांगितलेली. ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा परस्पर्श करणारी भाषा आहे, परमव्योमापर्यंत जाणारी भाषा आहे, परमात्म्यापर्यंत नेणारी भाषा आहे. अशी भाषा असेल तर आपल्याला कसं शास्त्र समजेल? आपण नेहमी वरवरचे अर्थ पाहतो, तसं होऊ नये म्हणून हा मंत्र म्हणायचा की ओम पद्मवर्णायै नमः. म्हणजे त्या भाषेमध्ये सखोल ज्ञान आपल्याला होतं. फार सुंदर अभ्यास असतो भाषेचा. लिटरेचरचा अभ्यासामध्ये अतिशय आनंद आहे, कारण जेवढं आपल्याला खोल समजत जाईल ना तेवढा आपला आनंद वाढत जातो. आणि ज्ञानाने मिळणारा आनंद हा खरा आनंद आहे. म्हणून हा पद्मवर्णाम ह्या शब्दाचं मंत्राचं महात्म्य काय आहे? तर शास्त्र भाषा आपल्याला समजायला लागते, शास्त्र समजायला लागतं, शास्त्रीय शब्दांचा उलगडा आपल्याला होतो. अशा प्रकारे हे आपण पद्मे स्थित आणि पद्मवर्णाचा अर्थ बघितला. म्हणजे त्याच्यामध्ये कालरूपी पद्म असा एक अर्थ घेतलेला आहे. आणि दुसरा पद्मनाभाच्या स्तुती, पद्मनाभ हा स्तुतीला पात्र आहे, त्याची स्तुती करणारी कमला आणि कमलप्रिय असणारी, पद्मप्रिय असणारी अशी ही कमला आहे, अशी ही लक्ष्मी आहे. तेव्हा या दोन मंत्रांनी काय होतं आपल्याला? एक तर कालजयी कृती आपल्या हातून निर्माण होते आणि दुसरं म्हणजे शास्त्र आपल्याला समजायला लागतं. हे महत्त्व आहे. आता आपण चंद्राम या पदाचं महत्त्व बघूया, मंत्र बघू. चंद्राम प्रभासा यशसा ज्वलंतीम श्रियन लोके देवजुष्टाम उदाराम, असं या रुचेमधले चंद्राम. क्षीरसागराच्या मंथनातून मी प्रादुर्भूत होत असताना माझ्या आधी जो तेजो किरण प्रथम प्रकटला, तो चंद्र नावाचा तेजोगोल माझ्या पुढे पाहून माझा प्रभाव जाणणारे ऋषी मला चंद्रा म्हणू लागले. पहा काय म्हणलं, नीट समजून घेऊया. 114चा उत्तरार्धापासून हा सुरू होतो चंद्राम या पदाचा अर्थ. तिथं काय म्हटले तर समुद्रमंथन आपल्याला माहिती, कथा सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यातून 14 रत्न जी निघाली त्यामध्ये चंद्र आणि लक्ष्मी असे. तर समुद्रमंथनाचा उल्लेख लक्ष्मीतंत्राच्या पहिल्या अध्यायात पण आहे. तर समुद्रमंथनातल्या 14 रत्नांचं प्रातस्मरणामध्ये नावं घेतली जातात, त्यांनी कल्याण होतं अशी भावना असते. म्हणून सर्व देवतांच्या स्तोत्राबरोबर रत्नांची नावे असलेला श्लोक म्हटला जातो. तो श्लोक लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरिश्चंद्रमा गाओ कामदुधा सुरेश्वर गजो रंभादिदेवांगना अश्वः सप्तमुखो विषं हरिधनु शंखो मृतं चांबुधे रत्नानिह चतुर्दश प्रतिदिनं कुर्युः सदा मंगलम. रोज म्हणतात हा श्लोक. याच्यामध्ये सगळे 14 रत्न दिलेले. लक्ष्मी आहे, कौस्तुभ रत्न, पारिजातक वृक्ष, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा, कामधेनू, हा ऐरावत, रंभा वगैरे अप्सरा, नंतर अश्व, सप्तमुखी अश्व, विष, हरिधनू, शंख, अमृत, हे सगळं त्यातून निघालं. तर तसं ते आहे म्हणून लक्ष्मी आणि चंद्र यांचा संबंध आहे. तर चंद्र लक्ष्मीच्या आधी प्रकट झाले, तो तिचा भाऊ मानला जातो. आणि भाऊबीजेच्या दिवशी आपला भाऊ जर ओवाळून घ्यायला नसेल, हजर नसेल, तर चंद्राला भाऊ म्हणून ओवाळण्याचा प्रघात पूर्वी होता. आता माहीत नाही करतात की नाही, पण आमची आई तर तसं करायची. आमच्या आईला भाऊ नव्हता त्यामुळे ती चंद्राला ओवाळायची. तसंच आपण चंदा मामा म्हणतो, त्यामुळे ना लहान मुलांना आईचा भाऊ म्हणून
कारण तो पृथ्वीपुत्र आहे ना, पृथ्वी आपली आई आहे आणि त्यामुळे आईचा भाऊ म्हणून आपला मामा, म्हणून मामा या नात्याने चंद्राची पहिली ओळख करून दिली जात होती. आपल्या लहानपणी चंदा मामा अशीच ओळख होती. म्हणून या श्लोकामध्ये काय म्हणते की त्याचं तेज आणि माझं तेज बरोबर आले ना समुद्रातून दोघंजणं, तर आल्हाददायक आहे. दोघांचंही तेज कसं आहे? आल्हाददायक आहे. तो माझ्याच तेजाचा अंश असल्यासारखा आहे. म्हणून परब्रह्माच्या शक्तीपासून जेव्हा सृष्टी निर्माण झाली तर ती त्या अर्थी पण चंद्र माझ्या तेजाने प्रकटला, कारण ती स्वतः सृष्टी उत्पत्ती करणारी आहे. तिच्यापासून सृष्टीची उत्पत्ती झाली. तर त्यामुळे तिच्यापासून ती उत्पत्ती झाल्यामुळे चंद्र माझ्या तेजाने प्रकटला असं म्हणते ती. चंद्र तिच्या तेजाने प्रकटला म्हणून ऋषी काय म्हणायला लागले? चंद्रा, चंद्राची भगिनी म्हणून काय झालं? ती चंद्रा. मग दोघांमध्ये साम्य काय आहे? आर्द्रता आणि रसता. चंद्रामध्ये औषधी गुण आहेत ना, औषधी आहेत. काही वनस्पती, काही औषधं जी आयुर्वेदातली चंद्रप्रकाशात वाळवली जातात. किंवा कोजागिरीला सगळी धूळ बसलेली असते पाऊस पडून गेल्यामुळे आसमंतातली. त्यामुळे चंद्रकिरण जास्त प्रखरतेने, म्हणजे खूप त्यांचा सगळा औषधी गुण जो आहे तो आपल्या दुधामध्ये उतरतो. म्हणून आपण दूध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवतो, चांदण्यामध्ये ठेवतो आणि त्यात चंद्र पाहतो आणि मग ते दूध आपण घेतो. मग ते औषधी असतं. त्या चंद्रामध्ये औषधही आहे, रसता आहे, आर्द्रता आहे, शांती आहे. त्याच्यामध्ये शांतपणा मिळतो त्यात. म्हणून त्या अर्थी चंद्र कसा आहे? आर्द्र आणि रस. आणि दोघांच्यामध्ये हे आहे. ही दोन्ही रत्न आहेत, 14 रत्नांमधली 2 रत्न आहेत. तर रत्न कधी कोणाला शोधत नाहीत बरं का, हे फार महत्त्वाचं आहे. रत्न कोणाला शोधत येत नाही, रत्नांना आपण शोधून मिळवायचं असतं. तर त्या अर्थी साठी कुमारसंभव या महाकाव्यामध्ये कविकुलगुरू कालिदास असं म्हणतो की न रत्नम अन्विष्यती मृग्यते हि तत्. किती छान शब्द आहेत बघा. काय म्हटलंय त्यांनी? रत्न कोणाला शोधत येत नाही, रत्नाला आपण शोधावं लागतं आणि त्याला घ्यावं लागतं. पुरुषार्थ लागतो रत्न घ्यायला. न रत्नम अन्विष्यती मृग्यते हि तत्. कुमारसंभव 5:45. कवी कुलगुरू कालिदास म्हणतो रत्न आपल्याला शोधत येत नाही, आपल्याला रत्नाला शोधत जावं लागतं, त्याला घ्यावं लागतं असं म्हटलं. आता ही 2 रत्न आहेत, चंद्र आणि लक्ष्मी. बघा, त्यांना पण आपल्याला घ्यायला पाहिजे, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचायला पाहिजे. पण चंद्राप्रमाणे रसता, आर्द्रता, शीतता, अमृतमयता हे गुण आपल्यामध्ये सुद्धा यायला पाहिजेत. पण हे गुण ज्याच्यामध्ये जास्त आहेत आणि ज्याच्या प्रभावामुळे चंद्रामध्ये आहेत, अशा लक्ष्मीला आपण कसं शोधायला पाहिजे? ती आपल्याला शोधणार नाही, तर तपाने, योगाने, भक्तीने तिला मिळवायचं आहे. तिला आपलंसं करायचं आहे, जबरदस्ती नाही करायची. दुसऱ्याची लक्ष्मी हिरावून नाही घ्यायची, पण स्वतः तपश्चर्येने, आपल्या पराक्रमाने, आपल्या प्रयत्नाने, योगाने म्हणा, भक्तीने म्हणा, ती आपलीशी करायची आहे. तिच्या स्नेहमयतेमुळे, तिच्यामध्ये वात्सल्यत राहायचं नाही, आई आहे सगळ्यांची. त्यामुळे तिला भक्तांबद्दल ममता आहेच आहे हो, नाही असं नाही आहे ती. पण आपल्या कर्माने दुरावतं ना सगळं. दैव देतं कर्म नेतं. परमेश्वर पुष्कळ द्यायला तयार आहे, पण आपलीच घ्यायची तयार नाही. माझी झोळी फाटकी असं आहे ना. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी असं म्हणलं ना गदिमांनी. ते द्यायला ठीक आहेत, बसलेत सगळे, पण आपली झोळीला ताकद नाही, त्याला काय करणार? असं नको. म्हणून आपण तपश्चर्या, आपलं कर्म, आपली साधना, भक्ती, योग याच्याद्वारे तिला आपल्याशी करायची आहे. तिला तर आपल्याबद्दल प्रेम आहेच आहे, पण आपण तिचं प्रेम मिळवायच्या योग्यतेचं झालं पाहिजे. मग ती भक्ताला आपल्याजवळ करते, नक्कीच करणार. तेव्हा ती म्हणते की माझ्या तेजाच्या कोटी कोटी अंशाच्या
पासून उत्पन्न झालेला हा चंद्र असल्याने मला चंद्रा हे नाव प्राप्त झालं आणि त्यामुळे माझा षडक्षर मंत्र जो आहे तो शुद्धता आणि पावित्र्य देणारा आहे. किती सुंदर आहे बघा. या सगळ्यामध्ये देवीच्या नामांचं विवेचन आणि म्हणून श्रीसूक्त म्हणताना फार आनंद होतो की आपण केवढ्या मोठ्या अर्थाने हे देवाला आळवत असतो, देवाकडे जायचा प्रयत्न करत असतो. हे सगळे अर्थ लक्षात घेऊन जर श्रीसूक्त म्हटलं, एकदा जरी म्हटलं, अगदी 16 वेळा काही म्हणायला नको, एकदा जरी म्हटलं पण ह्या सगळ्या अर्थासह, तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होणार. या आता ते काय म्हणते पुढे की चंद्र माझ्या अंशापासून निर्माण झाला, माझ्या तेजापासून, तेजाच्या अंशापासून. दोघंही रसमय आहेत, दोघंही आल्हादक आहेत, दोघंही प्रेममय आहेत, दोघंही स्नेहयुक्त आहेत, तेजस्वी आहेत, औषधी गुण आहेत, शांतता देणारे आहेत, आल्हाद देणारे आहेत, प्रसन्नता देणारे आहेत. तर तसा असल्यामुळे तो तेजस्वी आहे, त्याच्यामध्ये माझे सगळे गुण आहेत आणि चंद्राचे गुण माझ्यामध्ये आहेत. आम्ही बहीण भावंड आहोत दोघंजणं. आणि मुळात कसं आहे, उपनिषदामध्ये काय म्हणलं आहे की न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भाती कुतोयमग्निः तमेव भासा अनुभाती सर्व तस्य विभासा सर्वमेव इदम विभाती. म्हणजे कसं आहे की परमात्म्याच्याच तेजामुळे हे सगळं प्रकाशित झालेलं आहे. म्हणून देवी काय म्हणते की आकाशात दिसणारा समुद्रमंथनातून वर आलेला तेज आहे, त्याचं तेज माझ्या तेजाच्या मानाने कमीच आहे. परमात्म्याचं तेज आणि चंद्राचं तेज अशी तुलना नाही करता येत. तरीसुद्धा माझं तेज जरी खूप कोट्यावधी पटीने जास्त असलं तरीसुद्धा मी चंद्राप्रमाणे शीतल, आर्द्र, शांती देणारी अशी आहे. म्हणून माझं नाव आहे चंद्रा. मग त्यापासून मंत्र कोणता तयार होतो? ओम चंद्रायै नमः असा 6 अक्षरी मंत्र तयार होतो. आता या मंत्राच्या जपानी काय होतं तर आत्ता आपण जे गुण बघितले सगळे, रसमयता, आल्हाददायकता, स्नेहता, आर्द्रता, तेज है ना, औषधी गुण, हे सगळे पाहिलं आपण आत्ता. तर हे सगळं आपल्यामध्ये यायला हवं ह्या मंत्राच्या जपामुळे. म्हणून कसं होतं, या जपाने मन विमल होतं, शुद्ध होतं, मळ पूर्णतः निघून जातो. कारण प्रेम उत्पन्न झालं ना की दोष दिसत नाहीत. आता आपण बघतो हे मुलं मुली एकमेकावर प्रेम करतात, तर त्यामध्ये एकमेकांचे दोष नाही दिसत कोणाला. प्रेम निर्माण झालं की दोष दिसत नाहीत. डोळसपणाने जर केलं प्रेम तर कळतं की हा मुलगा कोण आहे किंवा ही मुलगी कशा प्रकारची आहे. असं प्रेम कसं असतं म्हणतो आपण, आंधळं असतं म्हणतो. पण इथं तसं नाही. इथं कसं आहे, विमल आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, आंधळं नाही आहे. त्यामुळे या जपाच्या सामर्थ्याने मळ निघून जातो, पूर्ण शुद्धता येते. त्या जपाने मन अत्यंत शुद्ध होतो. मनाला व्यग्रता जरी आली ना तीही अर्थातच निघून जाते. ते आपल्याला उपाय पुष्कळ माहिती नसतात बघा, साधे साधे उपाय असतात. आपण खूप खिन्न झालो काही कारणाने, घरामध्ये काहीतरी वादविवाद झाले म्हणा, ऑफिसमध्ये काहीतरी झालं, बाहेर काहीतरी संकट आलं, तर उद्विग्न होतं मन. आपल्या कर्तृत्वाला, आपल्या कष्टाला कोणीच किंमत देत नाही, असं निराश होतो आपण. अशा वेळेला हा मंत्र म्हणायचा, ओम चंद्रायै नमः, अर्थासह. नुसतं मेकॅनिकली नाही म्हणायचं, मन दुसरीकडे आणि तोंडाने जप चाललाय असं नाही होता कामा. हा जप मनापासून अर्थासह जर केला तर आपलं मन आपोआपच उद्विग्नतेतून बाहेर येतं. त्याला काही औषधं खावी लागत नाहीत. नाही तर काही झालं की गोळ्या घ्या आणि त्या गोळ्याचा पुन्हा परिणाम किडनीवर होतो, लिव्हरवर होतो, हार्टवर होतो. कशाला तशा गोळ्या घ्यायच्या? त्यापेक्षा अर्थ लक्षात घ्यावा शब्दांचा आणि त्याप्रमाणे जप करायचा. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला शांतता मिळते. कारण चंद्र शांत आहे, लक्ष्मी शांत आहे, चंद्र आर्द्र आहे, स्नेहमय आहे, औषधी आहे.
तसं लक्ष्मी पण आहे. तेव्हा आपल्याच मनातून आपल्याला ही अस्वस्थता बाहेर काढता येते. आणि ह्या मनाच्या अस्वस्थतेतून काय होतं, शरीरावर ताण येतो, शारीरिक दुखडी निर्माण होतात. औषधोपचाराने शरीर एक वेळ बरं होतं, कंट्रोलमध्ये आपण ठेवू शकतो, डायबिटीस म्हणा, BP म्हणा, पण मनाची ओढाताण नाही थांबत त्यांनी. म्हणून शांत स्वस्त मनाला करावं लागतं. अशा वेळेला हा मंत्र आपल्या उपयोगी पडतो. चंद्रामध्ये औषधी गुण आहे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मनाची देवता चंद्र आहे. मनाचा कारक चंद्र आहे. चंद्रमा मनसो जातः चक्षो सूर्यो अजायत म्हटलं ना पुरुष सूक्तामध्ये. भगवंताच्या मनापासून चंद्राची उत्पत्ती आहे. त्यामुळे प्रत्येक जीवाच्या मनाचा कारक जो आहे तो चंद्र आहे. दैवत जे आहे ते चंद्र आहे. मनाचं अधिदैवत काय आहे? चंद्र. त्यामुळे या जपाचा प्रभाव आहे तो मनावरती पडतो आणि मन शांत होतं, मन विमल होतं, मन शुद्ध होतं, मनामध्ये प्रेम निर्माण होतं, आर्द्रता निर्माण होते, स्नेह निर्माण होतो, द्वेष जातो, राग क्रोध असेल तो निघून जातो आणि एक प्रकारची शांतता मनाला मिळते. मन शांत झालं की शरीरही आपोआपच शांत होतं. त्यामुळे हा मंत्र औषधी म्हणून उपयोगी पडतो. हा जप कसा आहे? मनाचं औषध आहे. इथे आपण थांबूया. उद्या आपण प्रभासा याचं विवेचन बघूया. म्हणजे आपणच आपल्याला बरं करायचं. आपल्याला म्हणतात ना की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असं एक म्हणतात ना, तसं आपणच आपल्याला बरं करायचं आहे. आपणच आपली शांती मिळवायची आहे. आपणच आपलं मन प्रसन्न करायचं आणि त्यासाठी आपल्याला शास्त्र कळलं पाहिजे. कारण शास्त्र आपल्याला मार्गदर्शन करतं की कसं तुम्ही राहा, कशी शांती मिळवा, जीवनामध्ये कसं यशस्वी व्हावं, निरामय कसं राहावं, हे सगळं शास्त्र शिकवतं. आणि ते शास्त्राचं नीट अध्ययन केलं की आपल्याला ते कळून जातं. तेव्हा ईश्वराची कृपा आपल्यावरती होते असं त्याचा अर्थ आहे. त्यामुळे आपण अर्थासह चिंतन करू. थांबूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः.